तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या खताबद्दल माहिती घेणार आहोत. ते म्हणजे 1261. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. हे खत म्हणजे नेमके काय आहे, हे खत कधी वापरायचं, कसं वापरायचं आणि शेतकरी हे खत कधी वापरतात आणि कोणत्या चुकीच्या वेळी वापरतात, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर 1261 म्हणजे 12% नायट्रोजन, 61% फॉस्फरस आणि 0% पोटॅशियम. म्हणजेच हे खत फॉस्फरसने भरलेलं आहे. 61% फॉस्फरस या खतामध्ये आहे आणि फॉस्फरस म्हणजे मुळांची ताकद आणि सुरुवातीची वाढ. फॉस्फरस हे काम करते. तर या खताचं काम म्हणजे हे खत मुळांची जलद वाढ करते, झाड मजबूत करते, झाडाला ऊर्जा देते, फूल येण्याची प्रक्रिया सुरू करते. म्हणजेच हे खत पिकाची सुरुवात मजबूत करते. तर हे खत कधी वापरायचं? लागवडीनंतर 8 ते 15 दिवसांनी, झाड लहान असताना, मुळं वाढत असताना किंवा फूल येण्याच्या आधी. म्हणजे फूल जेव्हा येण्याच्या आधी आपण लावून 8-10 दिवसांनी हे खत वापरायचं आहे. म्हणजे झाडाची वाढ जेव्हा सुरू होते तेव्हा हे खत आपण वापरायचं आहे. तर हे खत द्यायचं 2 पद्धती आहेत. फवारणी आणि ड्रीपद्वारे सोडायचे असेल तर एका एकरला 2 ते 4 किलो सोडायचं आहे आणि आठवड्यातून 2 ते 4 वेळा हे खत सोडायचं आहे. या खताचे फायदे म्हणजे मुळं खोल आणि मजबूत होतात, झाड लवकर उभे राहते, फूल वेळेवर येतात, झाड स्ट्रेस सहन करतं, पुढचं उत्पादन आपणास चांगलं भेटतं. तर शेतकरी कोणत्या चुका करतात? जास्त डोस देणे, लागवडीनंतर लगेच हे खत देणे, उशिरा वापरणे, पाणी न देता खत देणे, ह्या चुका शेतकरी करतात. यामुळे काय होते? झाडाचं नुकसान, वाढ बिघडते, उत्पादन कमी होतं. तर हे खत जमीन ओली असताना हे खत द्यायचं आहे. सोबत हुमिक ॲसिड सोडलं तर मुळे जास्त वाढतात, परंतु या खताचा जास्त वापर करू नका. तर या खताचा थोडक्यात उपयोग म्हणजे मुळं आणि आपले जे पीक आहे ते वाढवण्यासाठी होतो. तर आपण जे पीक लावतो त्याची वाढ सुरू करण्यासाठी या खताचा आपण वापर करावा. म्हणून शेतकरी मित्रांनो, 1261 खत वेगळी वेळेत वापरा आणि पिकाची सुरुवात मजबूत करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच शेती उपयोगी माहितीसाठी आमचा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.